कोण है? अरे कन्विंस करो। हेलो चेक माइक चेक चेक। दो लोगों का हो गया अरे अंबादास आले, बस मस्त आदमी आले। चलो ठीक है, बैठे रहो आप, कोई टेंशन नहीं। मदन भाऊ आगे आओ, मदन भाऊ, मदन भाऊ आगे आओ। सर सर महाराजांचं झालंय बाई, महाराजांचा बाईक सकाळी झाला। महाराजांना येऊ द्या। अरे नाही बाबा, भेटल्यावरची चर्चा वेगळी आहे, महाराजांना येऊ द्या, त्यांच्या सगळे एकत्रित पुढे पुढे फोटो पुढे येशील ना? काय विषय झाला पुढे एक दोघांना द्या ना, एक दोघांकडे पुढे आले चल जाऊ दे सोडू दे आलेत आले आले रिस्पॉन्ड करो।
तर राज्यपालांची भेट घेतलेली आहे, तुम्ही भेट झालेली आहे का? काय आश्वासन? काय मागणी केली तुम्ही राज्यपालांची? संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीने जी हत्या केली आणि खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या केलेली आहे, हा विषय जातीच्या पलीकडचा विषय असल्यामुळं आम्ही सर्वजण सर्व पक्षीय यांनी राज्यपालांना विनंती केली की आम्हाला आज तुम्ही टाइम द्या. सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली, ऐकण्यासाठी विनंती केली. त्यांनी सविस्तर पद्धतीने आमची मागणी सगळी ऐकली. प्रामुख्याने आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही 7 जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाला नाही, त्याला अटक करणं गरजेचं आहे. नंबर 2, जे अधिकारी नेमलेले हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आहेत आणि म्हणून एसआयटीला चांगले अधिकारी, डायरेक्ट आयपीएस अधिकारी कुमावत सारखे असतील, शहाजी उमाप सारखे असतील, अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं, आम्ही त्यांना विनंती केली. दुसरी महत्वाची विनंती आम्ही त्यांना केली की विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही 7 जणांच्यावर तर गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून त्यांनी वाल्मिक कराड जो ह्या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केलंय. पण त्याला जे कलम लावलेलं आहे हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार, म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती. तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्वाची केली की या सगळ्यांचा बॉस कोण आहे, हे धनंजय मुंडे. आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते, लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले. मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली. मला आनंदाने सांगायचंय की राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले, त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी याच्या निश्चित इंटरव्ह्यू करीन, निश्चित लक्ष घालीन. कारण का हा विषय नुसता संतोष देशमुखचा एकट्याचा नाही आहे, हा पूर्ण माणुसकीची हत्या केल्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे हे महाराष्ट्राला परवडणार नाही. आपण ज्यावेळी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा हे महाराष्ट्र म्हणतो, हा संतांचा महाराष्ट्र म्हणतो, या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैव आहे. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या पक्षातले लोक आणि सगळ्या धर्मातले लोक, सगळ्या जातीतले लोक सुद्धा इथं आम्ही सगळेजण तिथं जाऊन त्यांना मांडणी केली. आणि हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी जाती वळण म्हणजे जाण्याच्या मार्गावर असे अनेक लोक प्रयत्न करत असतात, ते सुद्धा होऊ नये. इथं मराठा वंजारी हा विषय नाहीये, हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा एक दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता, हा माणुसकीची हत्या आहे. आणि माणुसकीची हत्येला न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती राहील. तसं आम्ही राज्यपालांना सुद्धा बोललो, राज्यपालांनी सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारायचा आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर विचार जीवन ठेवायचा असेल तर जातीच्या पलीकडे सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिला. जरांगे पाटील कायदा हातात घेण्याची भाषा करतायत, ते म्हणतात बाकी सगळे बोलतात. एक मिनिट मराठी जरांगे पाटलांनी आता कायद्याची भाषा केलेली आहे, सर्वपक्षीय नेत्यांना शिष्टमंडळ याची सहमत आहे का? असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे जातीपातीचं जे राजकारण सुरू झालंय स्पष्टपणाने सांगतो हे बंद करा. संतोष देशमुख गेल्यानंतर त्याची जात तपासली गेली नाही. आम्ही सगळे जण मध्ये पडलो. विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही बोललो की मरणारा गेला त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळ होईल. मेलेल्याला जात आहे काय? माणुसकीची हत्या झाली हो, तुकडे गेले त्याचे, त्याला जाळून मारला. या सगळ्या प्रकरणाची गुन्हा पूर्ण महाराष्ट्रात आहे, त्याच्यात कसले जाती आणता तुम्ही?
मी दुसऱ्याही समाजाला सांगतो की तुम्ही एखाद्या खुन्याचं उदात्तीकरण कसलं करता. आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे आता आपण शॉर्टमध्ये आलो, त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं, ते ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत बीडमध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत. त्याच्यात क्रिमिनल लिंक्स आहेत, राखेचं राजकारण, तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण, तिथे आजपर्यंत झालेल्या सगळ्या हत्या, त्या हत्यातले आरोपी, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आपण इतके स्वतःला कोंडून घेत आहोत जातीपातीमध्ये की ह्या चौकशीची वाट लागेल, वाट. एकीकडे कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं लागेल. आमचं म्हणजे मला माहित नाही मी यांच्या वतीने बोलतोय, संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही. आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून. आमची आजची मागणी नाहीये. आमच्याबरोबर धस आहेत, धस पण बोलतील. आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की 302 मध्ये वाल्मिक कराड आरोपी झाला पाहिजे. ह्याच्या आधी झालेल्या सगळ्या गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीची झालेली हत्या ही तितकीच गंभीर आहे. ही क्रिमिनल मर्डर आहे, तो इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. इन्स्टिट्यूशनल मर्डर झाकू नका, ह्याच्यापुढे पोलिसी राज येईल. संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात सर्वात जास्त चूक जर कोणाची असेल तर महाजन नावाच्या अधिकाऱ्याची होती, जी मी विधानसभेत बोलून दाखवलेली. तेव्हा महाजनची बाजू सरकारने घेतली. त्याच महाजनची काल बदली करावी लागली. महाजननी जर अशोक चव्हाणांची अॅट्रॉसिटी घेतली असती तर हे प्रकार झालाच नसता. हाच महाजन बापू आंधळे मर्डर केसमध्ये चौकशी अधिकारी होता. त्यांनी वाल्मिक कराडचं नाव देखील लिहिलेलं नाही, वाल्मिक अण्णा लिहून ठेवलंय. तोच महाजन केसला अधिकारी म्हणून गेला. त्या केसमध्ये अशोक सोनवणे तक्रार करायला गेला, त्याची तक्रार सुद्धा घेतली नाही. म्हणजे याचा मूळ कुठे जातो तर त्या महाजन साहेबांच्या हातात जातो. आजकाल त्या महाजनची बदली केली. असं उशिरा 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 सरकारला शहाणपण सुचतंय. अजून ज्युडिशियल मध्ये जज कोण आहे? अधिवेशनाला संपूर्ण महिला व्हायला आला, अजून जजचं नाव येत नाहीये बाहेर. परभणीच्या जजचं बाहेर नाव येत नाही. अजून त्या मस्साजोग प्रकरणाच्या जजचं नाव बाहेर नाही. म्हणजे चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाहीये. आमचं स्पष्ट मत आहे, सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतंय. परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय. दिस इज नॉट अ पोलीस स्टेट, दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट. आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे. तुम्ही बीडच्या घटनेसाठी एकवटलेले हात पण तशीच घटना परभणीत झाली होती. पोलीस प्रमुख मागणी आजची काय होती? आम्ही आज आदरणीय महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे मंडळी राज्यपालांची भेट घेतली. आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे. याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे. चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे. तिथे एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे. एक आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे. या 2 मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला या मागण्या तुम्ही राज्य सरकारला सुद्धा केलेल्या आहे. राज्य सरकार आणि राज्यपालमध्ये राज्य सरकार ऐकत नाही म्हणूनच आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहे. राज्यपाल या राज्याचे पूर्ण घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांच्या दरबारात येऊन आम्ही आमची विनवणी केली. शेवटी या राज्याचे प्रमुख राज्यपाल आहेत. न्याय मिळेल असं वाटतं. राज्यपालावर विश्वास तर ठेवावा लागेल आपल्याला. बीडमधलं वातावरण, जातीय वातावरण हे बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. घरात बसून मागू असल्या हे पण मला असं वाटतं संविधानाची गोष्ट आपण करतो, संविधानाच्या पद्धतीनंच या गोष्टी व्हाव्यात. जातीपातीचा रंग याला दिला जाऊ नये. ही माणुसकीची हत्या आहे आणि माणुसकीची हत्या कोणीही सहन करणार नाही. या भूमिकेतून राज्य सरकारने जावं.
परभणीत सुद्धा झालेला आहे. हे पहा, आम्ही कोणताही असं नाही, परभणीतला मृत्यूच्या विषयी सुद्धा आम्ही ही भूमिका मांडलेली आहे. याची चौकशी व्हावी. हा खून आहे, पोलिसांनी केलेला खून आहे. राजे बोलले, मी माझी विनंती आहे, अमित शहा यांची आधी भेट घेतलेली, यानंतर पुन्हा भेट कारवाई करायला तयार नाहीये धनंजय मुंडेंवरती. आता राजे बोललेले त्या विषयात मी नंतर प्रेस घेऊन बोलतो. आजच्या दिवस माफी सर्वांची. आम्ही जी राजेंची मागणी केली तीच माझी मागणी आहे. राजेने जी मागणी नाही, राजेने जी मागणी केली तीच माझी आजची मागणी आहे. आजचं माझं तेच बाईट आहे, दुसरं नाही. प्लीज घेणार सर्वांची घेणार, सीएमची घेणार, डेप्टी सीएमची घेणार. हिंदी पाहिजे तुम्हाला? हो हिंदी. आज आप मला बोलू द्या, हे मला काही जमत नाही. आज आपने मला मराठीत पण मराठीत ते बोलतात पहिल्यांदा. एक कारण दे, मराठीत घे, व्यवस्थित घे, मराठीत घे, व्यवस्थित घे. मला हे घाईघाईत काहीतरी बोलायला लावतात ते मला नाही जमत. हत्या किती 9 तारखेला त्यांचं आता मराठी आधी मराठी होणं अरे हिंदी घेऊया आपण. हिंदी मराठी दोन्ही घेणार मी. आज आपने राज्यपाल से आपके डेलीगेशन ने मुलाकात की, किन मुद्दों पर चर्चा हुई? चलो ठीक है, किन मुद्दों पर चर्चा हुई? नहीं, मुद्दों पे चर्चा मिलिंद रोल महाराष्ट्र में प्लीज सर पीछे हो जाओ. चलो, महाराष्ट्र के हर घर में जिस मुद्दों की चर्चा हुई है वो मुद्दा एक ही है, वो है संतोष देशमुख की हत्या और उसके आरोपी. महाराष्ट्र में अस्वस्थता है, महाराष्ट्र के लोग दुखी है कि मारने वाले आज भी मिल नहीं है, और जो भी मिल रहे हैं वो साफ दिख रहा है कि वो सेटिंग करके आ रहे हैं. यानी पुलिस कोई प्रयास नहीं कर रही है. यानी वाल्मीकरण गाड़ी में आता है, उसके पहले 1 घंटा टेप रिलीज करता है कि मैं आ रहा हूं. ये कम से कम इन पुलिस को ये शर्म आनी चाहिए थी कि हम जाके उसकी गाड़ी रोके. पुलिस रूम में बैठी रही, वो आया, गाड़ी लगाई, गाड़ी से उतरा और फिर अंदर गया. अरे यार, पुलिस है कि मजाक है? महाराष्ट्र के इतिहास में हम बंबई में रहे, हमने बचपन से गैंगवार देखा है. गैंगवार में खूंखार आरोपी होते थे, लेकिन जिंदगी में बंबई पुलिस के आंख में आंख डालने की ताकत ना तो दाऊद की थी, ना अच्छे अच्छे बड़े बड़े नामों की थी. ये तो सबका बाप. जब अगर पुलिस को मालूम था कि वो सरेंडर होने आ रहा है तो कॉर्डन ऑफ कर देना था एरिया, उसको गाड़ी से खसीट के लेके आना मांगता था. वो शान से उतरा, अपना टॉवेल बेल. इसमें यानी बेआबरू अगर किसी की हुई है तो पुलिस की हुई है. राज्यपाल जी से आपने क्या जिस कहा? तरीके से जरांगे बात कर रहे हैं, घर में घुसने की बात कर रहे हैं, देखो, ये जरांगे जो बोल रहे हैं, मैं हाथ जोड़ के उनको बोल रहा हूं कि भैया ऐसा मत बोलिए. संविधान के परिभाषा में हम बात करेंगे. हम अगर ये करेंगे कि हिंसा ही करने की शुरुआत कर देंगे तो महाराष्ट्र में अंगार लग जाएगा. और मरने वाले के लिए अगर कोई जितेंद्र आव्हाड जैसा आदमी लड़ रहा है, मैं कोई बड़ा आदमी नहीं हूं, लेकिन मैं जिस समाज से आता हूं उस समाज के लोग, कुछ लोगों ने उसकी हत्या की है, तो वो उस समाज की पहचान नहीं है. वाल्मीकरण वंजारी समाज की पहचान नहीं है. वाल्मीकरण वंजारी समाज का चेहरा नहीं है. भगवान के वास्ते, खुदा के वास्ते इसके जात से मत जोड़िए. महाराष्ट्र में ऐसा कभी नहीं देखा था. ये मैं पहले दिन जब बोला, अगर महाराष्ट्र में पहली बार किसी ने बोला तो मैंने बोला है, राजनीतिक के तौर पे मैंने कहा था कि ये इंसानियत की हत्या हुई है, कि हमको लड़नी पड़ेगी. हमने तब नहीं देखा कि हम मारने वाला वंजारी था. मारने वाले की जात होती है क्या? मारने वाला एक क्रूर खोखार गुनेगार होता है. उस गुनेगार को बचाने के लिए वो जात का आधार लेता है, लेकिन हम उसको मदद करेंगे तो कैसा चलेगा? सर, राज्यपाल से आज आपने क्या प्रमुख मांगे की और क्या धनंजय मुंडे का इस्तीफा मांगा आपने? सब लोगों ने मिलके, बीजेपी के भी लोग हमारे साथ थे, सब ने मिलके धनंजय मुंडे के इस्तीफे की मांग की है. और ये तो हम पहले दिन से बोल रहे हैं कि जब तक वो रहेगा
तब तक इस इंक्वायरी को कोई अर्थ नहीं। राज्यपाल ने क्या आश्वासन राज्यपाल का क्या होता है आपको मालूम है? वो तो हाँ मैं बताऊंगा, मैं कोशिश करूंगा, मैं बात करता हूँ, बस इतना ही। सर, आज जिस तरीके का आपका डेलीगेशन राज्यपाल से मिला है कि आप मुख्यमंत्री से भी बात करेंगे? देखो मैं ये चाहता हूँ, मैं अभी संभाजी महाराज से बात करने वाला हूँ कि ऑल पार्टी डेलीगेशन हम मुख्यमंत्री को भी मिलेंगे। हम मुख्यमंत्री से भी बात करेंगे कि ये बराबर चलो, ये महाराष्ट्र की पूरी शान खराब हो रही है। कोई आदमी उतरता है, पुलिस स्टेशन में जाता है, उसके ऊपर मैं क्या चाहता हूं कि पिछले 5 साल में जो हत्याएं हुई है, उन हत्याओं की पूरी जांच की जाए। इसमें सब में वाल्मीकि मुंडे है, सब में वाल्मीकि मुंडे हैं, वाल्मीकि कराड़। तो ये वाल्मीकि साहब जी, कराड़ साहब जी जो है, वो ये कराड़ साहब जी का कोई जांच तो करे। कोई है माइकालाल महाराष्ट्र में? वो कुमावत नाम का इंस्पेक्टर था, 15 मिनट में ट्रांसफर करवाई उसकी धनंजय मुंडे ने, 15 मिनट में। अगर ये पॉलिटिकल ताकत उधर है और आप जांच की बात कर रहे हैं, तो काय की जांच? केज में जब वाल्मीकि कराड़ पहुंचे तो वहां 500,000 लोग खड़े थे। आप क्या जताना चाहते हो? आपको पुलिस को डराना चाहते हो, समाज को डराना चाहते हो, कि मैं कानून से बड़ा हूं, ये बताना चाहते हो? जरा समझने तो दो महाराष्ट्र को। यानी जो कुछ अभी मेरे पास धनंजय मुंडे के दोस्तों का जमीन का व्यवहार आया है, आदिवासी लोगों से, पिछड़े समाज के लोगों से जबरदस्ती जमीनें ली गई है। अगर यही बात है तो इसकी जांच होनी चाहिए। सर, तुम्हाला वाटतं निष्पक्ष चौकशी होईल? कारण सत्ताधारीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की बीड प्रकरणामध्ये जे लोकप्रतिनिधी हा आवाज उठवत आहेत त्यांना सुरक्षा जी आहे ती पुरवली पाहिजे. काय वाटतं तुम्ही पण आवाज? असं आहे की शरद पवारांनी लिहिलेलं आहे, त्याच्यात काही गांभीर्य असेल, कारण का पवार साहेबांनी मला स्पष्ट सांगितलेलं की जितेंद्र तू सांभाळून राहा. मला ते काय अर्थाने बोलले माहित नाही, पण ज्या दिवशी बीडचा मोर्चा होता, मी एक शरद पवारांबरोबर 40 वर्ष काम केलंय मी. अतिशय म्हणजे हिंसेला प्रचंड त्यांच्या मनात हे आहे, आणि मग ते घराचा विचार करतात, माझ्या घरच्यांचा विचार करतात, माझ्या पोरीचा विचार करतात. एक तो वेगळाच माणूस आहे, म्हणजे एक शरद पवार राजकारणातला माणूस वेगळा आहे, आणि एक माणूस म्हणून त्याच्या हृदय, म्हणजे त्याचं जे हृदय आहे ते वेगळं आहे. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की पुढे पुढे राहू नकोस. त्यांचे उद्देश काय होते मला माहित नाही, पण तू म्हणजे सावध राहा. त्याच्यातनं हे पत्र लिहिलं असेल तर मला माहित नाही.